मित्रांनो, शेणाची बॅग जोडी बांधून पाण्यात ठेवलेली आहे. आज आपल्याला हे आपलं खोडवा आहे. 16 फेब्रुवारीला गेलेला हे खोडवा आहे लागण. आज आपण ह्यात स्लरी म्हणजे शेण ठेवलेलं आहे. त्यात ते शेण एका साडीच्या फडक्यात बांधून ठेवलेलं आहे. त्यास काढून घेणार आहे आपण दुसऱ्या ड्रममध्ये. अशा पद्धतीनं स्लरी ह्या बॅगमध्ये आपण सोडत आहे. ही पाटी फिल्टरची जाळी बसवलेली पाटी समृद्धी कंपनीची आहे. ते आपण माळशिरसमधनं संगम म्हणून माळशिरस तालुक्यात संगम म्हणून गाव आहे, त्या गावातून आणलेले आहे. आता ही मिळते सगळीकडे. त्याचा वापर शेतकरी बंधूंनी अवश्य करावा. हे अशा पद्धतीनं आता ते स्लरी आपण भिजत ठेवली होती 3 दिवस. आता त्याचा अपडेट चालू आहे. ह्या बॅगमध्ये घ्यायचं चालू आहे. अशा पद्धतीने आता गाळून घ्यायचं चालू आहे. आणि हे पंपाला हे असं जुगाड केलेलं आहे. पंपाच्या आत पाईप टाकलेले आहे. त्यातनं त्या बॅरेजमधनं मोटर पाणी उतरते आणि त्यातनं हे तिकडे. आता हेच जुगाड आपण थोडं खत सोडायला वापरतो. कुठलंही एक पंप 10 काम असं आहे नियोजन. फक्त गाळणी महत्त्वाचं. त्याच्यामध्ये 10-26 गाळलं जातं आहे, 24 गाळलं जातं आहे, DAP गाळलं जातं आहे. आणि ज्या बांधवांना ते वाटतंय आपलं हिवर राहतं आहे असं खत, ते खत नसून ते फिलर असतं आहे. त्या DAPमधला 1846 हा घटक सगळा पाण्यात उतरलेला असतं. आणि आठवड्याला 10 किलो हे तत्वच ठेवायचं. ऊस पिकाला कोणतेही असो, मका असो, ऊस असो, ढबू मिरची असो, शिमला मिरची असो, कॅप्सिकम असो, कुठलाही असो, ते आठवड्याला 10 किलो किंवा 2 वेळा 5-5 किलो द्या. वेगवेगळी खतं द्यायची. फक्त असं ह्याच्यात टाकायचं ते खत आणून आणि पाणी सोडायचं. ह्याच्यातनं गाळून खाली गेलं आणि लयच हे वाटलं तर फडक्यात एका बांधून असे चुमडे बांधून ठेवायचे. एक दिवस संध्याकाळी 12 तासात ते विरघळलेलं असते. ते उचलून दुसऱ्या बॅरेलमध्ये घेऊन ते टाकायचं. असं गाळून घ्यायचं. असं गाळून घेतल्यानं काय होतंय, तुमचं ड्रिपर चोक व्हायचं भानगडच नाही. आता ड्रिपर आता चोक होणारच नाहीत. असे स्लरी कुठली किती मनी असून दे तुम्ही, पण ते अशा पद्धतीने जे करायचं. स्लरी म्हणजे काय, शेणाचं पाणी. शेणात स्वतः घ्यायचं नाही, आपल्याला पाणी घ्यायचं आहे फक्त काय. आणि त्या पद्धतीनंच आपण जायचं पुढं. आपल्याला फक्त शेणाचं पाणी म्हणजे तो आडके येतोच निघून त्यात आणि ती लागूच होतंय पिकाला. हा ऊस बघा 16 फेब्रुवारीला गेलेला होता. 20-30 फेब्रुवारीला याची परत एकदा बांधणी करून घेतली आहे. आणि ही खोडवा आता लागले सुराला. 86-032 आहे. फक्त खतं बघा आपली 5 किलोनं 4 किलोनं. ज्या दिवशी पाणी असेल त्या दिवशी खत असते फक्त.
4 किलो असो, 5 किलो असो, 2 किलो असो, स्लरी नुसती असो, हे सोडत राहतो फक्त पाण्याबरोबर. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे बघा. आणि तुमच्या आपल्या ह्याला चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक अवश्य करा. काय आता शेतकरी मित्रांनो काळजीच करायची नाही. किती खत मागवाय तेवढं मागवून दे पावरची. 52-34ची गरज नाही, 12-61-0ची गरज नाही, परत 19-19ची गरज नाही. 19-19 द्यायचं ना, आपलं 19-19 आणायचं 2000 रुपयाचं 50 किलो. त्यातलं फक्त 5 किलोच वापरायचं. तुमचं हे 19-19 3 किलो सोडता एकराला, ते 5 किलो सोडा, त्याच्या दुप्पट रिझल्ट. दुप्पट म्हणजे दुप्पट रिझल्ट. हायगेज नाही करायची आता. आणि समृद्धीनं आपल्यासाठी ही घमेला दिलेलाच आहे. आता ह्यो घमेला लय महत्वाचा आहे शेतकरी मित्रांनो. जो घमेला आणायला माझं जवळजवळ घमेला 800 रुपयाचा आणि 700 रुपये येणं जाणं खर्च झाला. पण घेऊन आलो संगममधनं. आणि घमेला आणल्यानंतर 4 दिवसांनी इथं पलूसमध्ये मिळायला लागला. मग पहिला तिथल्या फकड्यानं आणला होता, त्याच्याकडनं आपलं हे बघा. हे असं फक्त पाणी येते निघून, वेळ लागतो जरा, पण काम फुलच. व्हिडिओ कसा वाटला तेवढा अवश्य हे करा.